हिला काय केलंय पटतंय का याचं तरी याला. काय दादा झाडं लावायची विचार आहे काय? कशाची झाडे? अरे काय चाललंय तुझं हे? काय काय म्हणजे? अरे ह्यो आपला सामायिकाचा रस्ता आहे ना हिरीव जायचा, एवढी खेटून झाडं लावतात काय याला? हा समायिकाचा आहे रस्ता. नाही नाही हाय एवढं कळतंय तुला, मग झाड काय एवढी खेटून लावली? 12 फूट अंतर सोडलंय ना. अरे 12 फूट सोडलंय पण पुढे झाडं वाढली तर इकडे रस्त्यावर नाही यायची का? मग हे काय आता कटिंग केलंय ना, रस्त्यावर नाही येऊन द्यायचो. अरे कटिंग केलंय का काय? आणि पुढे तू नाही कटिंग केली की तू ठेवते ना तशीच, मलाच कटिंग करत बसायला लागेल है ना. म्हणजे झाडं तुमची आणि आम्ही हातबत बसायचं. बरं दादा तू सांग कसं करायचं. नाही कसं करायचं म्हणजे? ही झाड आहे ना हा सरळ तू काढून टाक, नाही तर मी JCB उखडून टाकीन. हे बघ दादा तुला आता पटतं का? एवढे झाडं मी लावले, लहानचे मोठे करे, JCB काढण्यापेक्षा तुला अडचण नको मला अडचण नको, मी काय करतो याची दरवर्षी कटिंग करीत राहतो. जे रस्त्याची बाजू आहे आपली ती, बाकीचे ते तिकडल्या फांद्या जाऊन ते माझ्या तिकडं. काय बोलतो तुझं तुलाच पटतंय. अरे पण 2-3 फूट सोडली असती, ही झाडं आधीच तिकडे लावली असती. तुला किती वेळा म्हणत होतो मी, आता बघ बरं मोठी झाल्यावर लागली का नाही रस्त्याच्या मध्ये यायला? हा तू मग सांगत होता मला, पण काय सांगतो मी गेलतो गावाला. हे गडी आपले हे असे आहेत, गाड्यांना सांगितलं होतं मी, त्यांना दाखवून दिलं तर हा 20 फुटाचा रस्ता आहे प्लस 5-5 फूट सोड. पण तिने काय केलं, ते 10 फुटरच लाईन आखून दिले लावून. आणि तू असं म्हणतो गाड्याच्या जीवावर सोडलं, ते परवा बांधाचं काय केलंय तुम्ही? ते नाही का नांगरायला तेच होतं ट्रॅक्टर घेऊन. मी तर अजून बघितलं नाही, आता तू म्हणलाय म्हणून चल बरं आपण बघू. काय बघू? अरे डायरेक्ट त्यांनी आहे ना बांधत नांगर घातलाय, अख्खा बांध त्यांनी तोडून टाकलाय माझा. हे बघ दादा काय होतं, आपण भाव आहेत, आपण आरडावरडा केला लोक ऐकत येत, आपल्या भावातला आपण भावात मिटू. बघू बांध किती गेलाय माझ्याकडं, तुझ्याकडे मा किती गेलाय, तो माझ्याकडे आलाय, घेऊ दोघं समोरासमोर क्लिअर करून आणि नंबरे राहून टाकू. अरे मग तुला आरडाओरडाची एवढी लाज वाटते ना, तर नीट वागावं ना माणसानी. एवढा कसा आतल्या गाठीचा आहे तू? अरे खुशाल मला तर वाटतंय तूच सांगत असशील गाड्यांना बांध कोरा जाऊ दे आतमध्ये, आहे ना. तुला जर अशी शंका येत असली ना, तू माझ्या गाड्यांना विचारून बघ, मी खायला सांगा, मला टाइम तरी आहे का? हा गाड्यांना चांगलं पडून ठेवला असशील तू, ती काय खरं सांगणार आहे तवा? हे बघ दादा मला कसे गावातले काय काम असतात, ग्रामपंचायत मध्ये जावं लागतं, इकडे तिकडे जावं लागतं, त्याच्यामुळे करतात गाडी, देतो त्यांच्यावर ठेवून. बरं आहे तुझं, गावात पुढारपण करायचं आणि इथं असं खोट्यावानी वागायचं. मला आहे ना काय माहिती नाही बरं का, या झाडांची कटिंग आहे ना येळेवर झाली पाहिजे कायम. वेळेवर होईन, तुला परत बोलायला चान्स देत नाही मी, मग तर बस. हा आणि नाही जर झाली ना मी डायरेक्ट आहे ना ट्रॅक्टर घालीन त्या झाडांवरती, मग काय व्हायचं ते उद्या. नाही घातल्यावर घाल बिंदास. हा आणि ते बांधाचं काय करायचं, JCB लाव आणि माती भरून घे पहिली तालाक किती. तो पाहिलाय का फळड्याला? हा मग मला गडी सांगत होता आमचा बी. बर चल आपण समक्ष जाऊन बघून, मग काय असन ते घेऊ करून. चालते, मी आता बाहेर चाललोय जरा, पण ते ना आलो ना मी, ते सगळं ताल भरून घ्यायची बरं का, सांगतोय तुला. बरं जा तुम्ही घेतो करून सारं. ईदभर सुद्धा वावर सोडणार नाही मी अजिबात. माझ्या इथं फाळकन आलं पाहिजे नांगराचं परत. मी टेपाने मोजून सारखं करतो, हा. नंबरे राहून घेतो, म्हणजे तिकडं नको आणि इकडं नको, दोघांचे परत वाद नको. एक तर काय होतंय, भावकीतले ऐकत येत, काय भाऊ म्हणशील मरणाचे, काही नुसते भांडतच राहतात. कुणी ऐकलं तरी मला नाही फरक पडत बरं का, ते तुझ्यापाशी आपण नाही भावकी बिवकी कोणाला मोजत. सांगतोय तुला एकदा ते बांधाचं नीट करून घ्यायचंय बस. ए हा घेतो ना करून. आणि परत माझ्या कानावर किरकिर नाही आली बाई असली बांधा फिंदाची. अजिबात नाही येऊन देत आता. हा चालतंय. आजलेच भारी वातावरण आहे, मस्त ऊन पडलंय, पण अजून मोन नाही येत का मग नाही काय माहिती. दरवेळेस उशिरा यायचा टाइम आहे तिचा आला. हे म्हशा अयो. काय म्हणतो? एवढा उशीर काऊन लागला तुला? अरे मग यावं लागतं लपून छपून, तुला माहित नाही का हा, पप्पा कसे? हा ते पप्पा आहेच जरा नाही का खरंच आहे ना. ए हा बरं मी काय म्हणतो, हम्म. तू बॅग बॅग काऊन आणली? अरे मग मी सांगितलं मी मैत्रिणीकडे चालली म्हणून घेऊन आली बॅग. हा का, बस झालं. असं सांगायचं की दरवेळेस तू घरी. आता काहीतरी खोटं बोलावं लागतं ना रे, हा नाहीतर अशी वाटला की तुला चांगली माहिती आहे ना मी पप्पा येऊ का कसले तुमच्या डेंजर घरी? आहे. मी येऊ तुमच्या घरी. त्या दिवशी आला कसा बोपट झाला बघितलं ना. काय होतं परत येतो चल लपून छपून. तू पक्का एडा आहे. मी काय म्हणतो, हं. कॉलेजमध्ये कसं नाही का मजा करायचं तू अशी वही फेकून हाणायची आणि मी पण तिकडून पेन फेकून हाणायचो. मी काय म्हणतो, होय आपण फिरायला जायचं का आता? आता हं?
काय? बर ठीक आहे. कुठे जायचं? कुठे आवडतं तुला जायला? आता तुला तर माहिती आहे नेहमीचं लोकेशन. हा, दरवेळेस ते नको जायला. तिथं जाऊ कॉफी घ्यायला. तेच म्हणलं, दरवेळेस ते नको जायला. का रे? दुसरीकडे ना आपण मस्तपैकी डोंगरात जाऊ फिरायला. हा? डोंगरामध्ये? हा, असं वातावरण किती भारी झालंय. डोंगरामध्ये नको बाबा, कोणी पाहिलं तर. कोण बघत आहे? कोणी बघितलं तरी आपल्याला काय फरक पडणार आहे? हा, मला तर अजिबात फरक नाही पडत. बरं ऐक ना, ही ना विहीर आमची आहे, कोणी येईन जाईल. कोण कोणी येणार इकडं? अरे येत रे मोटर चालू करायला. कोण आपण येऊ नये? तिकडे जाऊया ना झाडाकडं. नको नको, बस इथंच. काय नाही होत. अरे प्रॉब्लेम होऊन जाईल माझ्या. सोड ग ते. मी काय म्हणतो, माझं तुझ्या एवढं प्रेम आहे, मग आपलं नाही का काहीतरी लग्नाचं. तू चल माशा, मला प्रॉब्लेम होऊन जाईल. ए, तू माशा माशा काय बोलते मला? आणि मी तुला लाडत बोलते माशा. नको, विचित्र वाटतंय ते. ए गप, आता इतके दिवस बोलत आले तेव्हा नाही वाटलं आणि तुला आताच वाटतंय का? हा, तसं नको म्हणू. महेश म्हण ना, प्रेमान म्हण महेश. बरं महेश. हा, किती क्यूट वाटतंय. हा, बरं, मी काय म्हणतो, चल आपण चांगल्या ठिकाणी कुठेतरी फिरायला जाऊ. बरं चल लवकर चल. एक फिज गेली, हे टाकतो आता. टाकल्यावर मोटर चालू होईल. आता मोटर चालू होय, करून मामा हा, ती मोटर का बंद पडलेली आहे? ही फिज गेलती आपल्या याच्यात एक. असं का? मी म्हणत आहो, का बरं चालू नाही होऊन राहिली मोटर? हा, तुला टाकीत पण चढायचं होतं हा. काय? हा, विहिरीवर आलती थेट. काय? विहिरीवर आलती. हो आता चालते. मी पण पाहिलं, मोटर चालू करून पाहिलं, ते तर चालूच न झाली. नाही, मग मला हे आंब्याला पाणी द्यायचं होतं, काय नळ्या बिळ्या पसरावल्यात चालू केली तिथं. मग मला कळालं एक फिश गेली म्हणून आलो इकडं. असं. फिश टाकली. हा. काय म्हणती? मामा, ते आपल्या मोठ्या मामाची मुलगी ती मोना, त्या विहिरीपाशी बसली होती का मुलासोबत? आपली मोना. हा. आता कसं आहे, तू मला सांगते तो पाहिलंय, पण मी जर दादाला सांगायला जाऊ ना, आमचे बांधवून याच्यावरून रस्त्यावरून काही वाद आहेत, ते माझं खरं मानणार नाही. पण आता तू सांगते ना, काळजीपोटी मी सांगतो त्याला जाऊन, असं हा, असं हा. पाहिलंय. पण तो मुलगा कोण होता? तो ओळखला का तुला? नाही, मी नाही ओळखलं त्याला. त्याच्या अंगावर शर्ट बिर्ट कसा होता? शर्ट व्हाईट कलरचा होता वाटते. हा, ते आपल्या शेजारच्या गावातला असणार आहे ते. बरं, मी आहे ना आधी त्याचा तपास करतो, हो हो. कसं आहे काय आहे त्याची वागणूक बघतो, आणि मग भावाला सांगतो. नाही तर दादा आहे ना माझ्यावर कधीच ते उलट म्हणा, ह्यो आहे ना मला काहीतरी सांगतोय, हो. ते म्हणणार नाही मायापोटी सांगतो म्हणून. त्याला माझा विश्वास कधीच येणार नाही, कारण आमचं काही बांधावरून वाकडं आहे. त्याला काय वाटन, ह्यो मुद्दाम काहीतरी माया पोरीबद्दल ह्यो मला काहीतरी सांगतोय. हो. जातो मी, मोटर चालू करून देतो तुला, घरचं पाणी भरून घे, मी आंब्याचं चालू करून सांगतो दादाला. हो हो. ही सांगते बर का, ज्योती खरं बोलत असन, कारण सून खोटं बोलणार नाही आपली. तिला माहिती आपल्या भावाची मुलगी काय ना आपली काय एकच आहे ना. हा, कोणी असं खपून नाही घेणार. हे पोरासंग बसती हे ते, आणि अजून लग्न नाही तिचं. लग्नाचं वय झालंय, पण हे भावाला आहे ना सांगायलाच पाहिजे. एक वाकडं झालं काही तेच अवघड आहे बा. काय दादा लय गडबड? काय नाही, रानात निघलो होतो. काय दोन मला एक सांगायचं होतं, बस ना जरा खाली, महत्वाचं आहे थोडं. काय सांगायचं, बोल पटकन बॉस. एक तर कामाची वेळ आहे. माही सुनबाई नाही का दादा, ती हा, ती गेली होती एरर मोटर चालू करायला, हा, आणि मी गेलतो आपलं फिश टाकायला डिपीत. तिने मला सांगितलं, तुझी मुलगी माझी पुतणी समजा, हा, तिने एक ते गावातलं नाही का आपल्या शेजारच्या गावातलं टुकार पोरग, तिने बघितले ते दोघं तिथं गप्पा मारत होते. तिने मला येऊन सांगितलं, तेव्हा मी तिला म्हणलं सांगतो मी दादा, मग तू नको सांगू मी सांगतो. हे बरं आहे तुझं. नाही म्हणजे तुला आता आंब्याच्या झाडावरून बोललो मी, बांधावरून बोललो म्हणून लागलं का आता आमच्या पुरीची बदनामी करायला? लय हुशार आहे रे तू. तसं मला वाटलंच होतं तू माझे खरं नाही मानणार. अरे काय खरं मानायचंय का, मला सगळ्या खोडी माहिती आहे तुझ्या. तुला चांगलं दिसणारच नाही कधी, आहे ना. अरे कोण कुठली पोरगी असेल, दुसरं कोणतरी असेल का, उगा मनाने काहीतरी स्टोरी बनवली तू आणि लागला मला सांगायला. म्हणजे काय सुनबाईला ओळखणार नाही का आपली मोना? अरे तू तसला आणि ती सुनबाई बी तसलीच तुझी. दुसऱ्याला नाव ठेवण्यात जिंदगी गेली. दादा तू ही पोरगी काय माझी पोरगी काय एकच आहे. हा रो वा 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 वा, एवढा विचारवंत झाला का तू?
अरे मला माहिती आहे ना तू डोक्यात काय आहे आता. नाही आता कसं आहे ती झाडं रस्त्यात लावली ते लोकांना कळणार, पुन्हा बांध कोरलेल्या लोकांना कळलं की लोक तुला चिथू करणार आणि तुझ्या अंगावर घाण उडायला नको म्हणून आधीच आमची काहीतरी बदनामी करून टाकायची. खरे बुवा व्हाईट हाऊस टपून बसलाय नुसता माझ्या तू. हे बघ दादा, मी प्रेमापोटे सांगतोय पण तुला काय कळना, तू मला हेच करतोय. शेवटी माझी सांगायचं काम आहे, बघ तुला काय करायचं ते. अरे मी काय म्हणतोय, हा एवढं लक्ष आहे ना माणसाने स्वतःच्या घरात द्यावा, दुसऱ्याच्या घरात नाही डोकत बसावा, आहे की नाही. आणि तुझं कसलं प्रेम आहे मला सगळं कळलंय रे बाबा. काय तुझ्या प्रेमाची गरज नाही आणि काय नाही. मी माझ्या पोरीसाठी भक्कम आहे, काय करायचं ते मी बघतो. आणि मला माझ्या पोरी विश्वास आहे, विश्वास तुझ्यावर नाहीये. अरे बाप जाद्याने सामायिकच रोड ठेवलाय तिथं तू काड्या करायला लागला, ते राहिलं बाजूला. आणि आता मला चुका सांगायला लागला का आमच्याच तू. तरी मी ज्योतीला सुनबाईला म्हणत होतो, मी किती जीव तोडून सांगितलं ना, तो खरं मानणार नाहीये माझं. हा आपल्याला तरी मी सांगितलं होतं ज्योतीला आपलं बांधावर याच्याहून. ए, इकडे बघून बोल, काय बडबड करतोय एकटाच. काय नाही, जातो मी मग. हा जा. हा आणि हे बघ उग माझ्या पोरीची न माझी गावात बदनामी करायची नाही. असलं खोटं नाटक परत सांगू नको कोणाला. मी नाही सांगत कोणला, पण गेली तर चव आपली दोघांची जाणार आहे हे लक्षात धर. जातो मी, बघ तू हा. काय करायचं ते. अरे माझा मी भक्कम आहे चवीला, तू नको सांगत बसू मला. मला माहितीये ना काय चाललंय तुझ्या डोक्यात आता. माझ्या डोक्यात तसं काय असलं मी असं कारण नाही सांगायचो. हा चालतंय या चला. तो डोक्यात तेच खटका आहे. जाऊन दे, जातो मी. आपण हा काम करा, लागलाय मला सांगायला लगेच. अरे ले खोडीले तू, मला माहितीये ना. दरवाजा अयो दरवाजा लावत नाही. हा बरं झालं उघडाय. जातो आता मी, बघतो तिचं आवडलंय का नाही काय ना. कॉलेजचं लास्ट डे आहे आज, महिला पण भेटते. आज खूप दिवस झाले त्याला फुल नाही घेतलं. त्याला फुलच घेते त्याला मी आता. नाही वाटतं. ए मुना काय करते. अरे तुझ्यासाठी फुल घेत होते. हा वय. आज कॉलेजचं लास्ट डे आहे ना, हा. म्हटलं तुला गुलाब तरी देऊन देते एक आठवण म्हणून. अरे वाय आवडलं का तुझं आलं. माझं तर केव्हाच आवरलं. हा तू लय छान दिसते आता साडीवरती. साडी काऊन घातली पण. अरे आज कॉलेजचं लास्ट डे तुला माहिती नाही का. मग असू दे ना, पण जाऊन दे ते छान दिसत राहिली तू. बरं आपल्याला फिरायला जायचं माहिती ना तुला. अरे पण घरी पप्पा ते बघतील ना आले तर. ए बघू दे काय नाही होत. काय पप्पाला भीती काय तू. चल कोण काय नाही बोलत. तरी पण बघितलं तर. तू काही येडी का रे. कोण काय नाही म्हणणार. म्हणले तर म्हणले, थोडी बोलणे खाऊन घे ना माझ्यावरचे. पण हा? तुलाच फटके भेटन मला काय. खाऊन घेईन मी पण फटके, त्यात काय इतकं. हा पण चल आपण फिरायला जाऊ. बॅगेत घेतलंय ना बॅगेत काय घेतलंय. पैसे. हा घेतले हा पैसे. माझ्याकडे कुठे तुला माहिती आहे ना, माझ्याकडे नाही एवढे. तू तर का रिकामच खेळायचं आहे. हा जाऊन ते काय नाही होत. चल आपल्याला जायचं फिरायला. लांब जायचं हा? मस्त डोंगरावरती. लांब एवढं लांब आई केवढी घाई करू नको. आपण पहिले ना थोडं निवांत गप्पा करू मग. तुला तर माहिती आहे कारण की मी एवढं लांब नाही येऊ शकत. पप्पाने पाहिलं तर माझे परूने वाट लागल. बस कुठे बसायचं सांग मग. आता इकडं सांग. चल तिकडे जाऊ. चल. अरे गेट कोणी उघडं ठेवलं. मी तर गेट लावून गेलती दळण न्यायला गेलती तेव्हा. आणि दोघी मामा तर घरीच होते, मग गेट कोणी उघडं ठेवला बघतेच मी आता. अरे इथं बसून घेऊ आपण. हा? अरे इथं नको माया. तर मी घरी बघून आलेले आहे. दादा घरीच आहे. वहिनी तिकडे दळण आणायला गेलेली आहे. दळण घेऊन येताना बघितलं तर प्रॉब्लेम होऊन जाईल. घरचे सगळे झोपलेले आहे. तिने जर सांगितलं ना तर अजून वाद होऊन जाईल. असं म्हणते का. बरं जाऊन दे मग. मी काय म्हणतो असं मस्त चल ना आता. इथं काय ना थांबलंय आपण. अरे नको रे, परत पाहिलं तर प्रॉब्लेम होऊन जाईल. मला घरच्यावरचं प्रेशर आहे. काय, तू लय मूड खराब करते माहितीये का. आत्ताचे पोरं बघ का आपल्या कॉलेजचे कसे फिरायला जातात लांब लांब. हा आणि तू काय नुसतं इथं बसून राहायचं. इकडे इकडच्या इकडे आपण फिरायलो. असं मस्त 2-4 दिवस यायचंच नाही घरी, तिकडेच जायचं. तसं नाही रे मैया. आता कसं असतं माहिती का, एकतर वहिनीने जर पाहिलं ना तर अजून प्रॉब्लेम होऊन जाईल. मग मी टेन्शन मध्ये येते. एक तर मला तर लय भीती वाटते रे निघायचं म्हटलं तर. काय नाही होत. आपण काय तुला भीती वाटते ना, भिंतीवर उडी मारून जाऊ आपण. त्याच्यात काय एवढं. हा नको इथं फोन नाही लावत. यांना दोघांना ऐकायला येईल. मी सरळ ना मामाला सांगायलाच जातं घरीच.
मामा हा? उठा ना. मी तुम्हाला फोन करत होती. फोन कसा नाही लागत तुमचा? फोन बंद आहे माझा. तू कुठं गेलती ज्योती? मी दळण न्यायला गेलती. हा, कुलूप लावलेलं त्याच्यामुळे मग झोपलो मी इथं दारात. मी लावून गेलती कुलूप. तुम्हाला किती फोन लावला मी. त्या मोनाला मी आज अजून पाहिला येतं त्या मुलासोबत. पाहिलं? मग? आणि दळण ताणलं नाही, तू गिरणीत ठेवलं का? हा, गिरणीत ठेवलं मी त्या कुठं मोनाला. कुठं पाहिलं? त्या आपल्या गेटच्या इकडे पलीकडे. की आपल्या गेटच्या तिथं ते झाडं लावलेले हा, तिथं. तिथंच पाहिलं मी आता. म्हणजे तिची एवढी डेअरिंग तर आपल्या गेट मध्ये आला तेव्हा. हा, गेट मध्ये आला. लई बोलत होते ते. प्रेमाचे गप्पा चालू होते त्यांचे. आणि तू दळायला गेली गेटला नव्हतं कुलूप लावलं का? फक्त लोटून घेतलं होतं. मला काही माहित कोणी येईल म्हणून. असं कसं तुझं घराला कुलूप लावलं मग गेटला नको का लावायला? विसरली मी कुलूप लावायला. आणि मोठे मामाजी कुठे गेले? मोठे मामाचे घरात असं झोपलेलं त्याचं घर दिसतंय उघड. हा. मी हाका मारतो त्यांना. बोलवा त्यांना. नाही तूच मार, माया लय राग आहे त्यांना. मामा, ओ मोठे मामा. आले काय रे? आलाय दादा. दादा आता तो आता काय मायावर भरासा नाही. त्या दिवशी मी तुला सांगितलं, हा तू असं तसं म्हणला. आज हे बघ, सुनबाईनी परत बघितलंय त्याला गेटवर झाडाखाली. ते बघ बघ त्याचं दादाच तोंड कसं होतंय. तू बघितलंय का खरंच? हा, आपण असं करू, दादाला तिथंच समक्ष नेऊन दाखवू. त्याच्या डोळ्यांनी बघितलं ना, त्यांनी कानाने ऐकलं ना, मग त्याला खरं वाटन. चल बरं तू दादा. काय तुमचं चाललंय ना बावटपणा, मला काहीच कळना बघा. नाही ओ मामा, मी खरंच बोलतेय. ते मोना तिथं बसली आहे एका मुलासोबत. तुम्हाला खरं नाही वाटत ना, तर चला तुम्ही आमच्या सोबत. चल बरं, चल बरं. तिथल्या इथंच कळण काय आहे ते. हा हा चला. चल दादा. मामा तुम्ही जा तिथं. ते गेट पाशी ना ते झाडाच्यावरती बसून आहेत दोघे. तुम्ही जावा, मी आपले काम आवरून घेते. हा चल दादा आपण जाऊ. ए चल ग, तू लय नखरे करते. फिरायला जायचं म्हणलं की दरवेळेसच तू हा? अरे मागच्या वेळेस पण तू नाही म्हणली. बघ, यावेळेस हे बघ जायचं दादा, म्हणलं, इथं तू हे नाही बघ, म्हणते. हे बघ. तुला हा, माहिती इकडे आहे ना. ह्याची, काय रे तू अर्ध हे. हा अरे हे तर लय टुकार आहे बाबा. मग माहितीये ना मला, शेजारच्याच गावातले. अरे 3-4 रट्ट खाल्ले त्यांनी. आणि इथं काय करतो तू? काय नाही मामा, मी नाही का आम्ही मामा? मामा कसं काय म्हणतो तू? आमचं दोघांचं प्रेम आहे. प्रेमिका होय रे? हा, अहो, पोट भरायची अक्कल आहे का तुला? कोण कुठला उठला सुटला आला इकडं प्रेम आहे माझं. तुला सुद्धा कळत नाही का? होय. पप्पा मी तो कॉलेजचा फ्रेंड होता म्हणून मी. अरे बंद कर तुझं कॉलेज. हा, ह्याच्यासाठी जाते का कॉलेजला तू? तुला माहितीये का हे पोरगा कसला आहे? अरे बाबा, नाही तिथं नाव खराब करून बसलं यो. पण चौकीपर्यंत नाव यायचं माहितीये का तुला? अरे मी तर आधी आहे ना ह्याला नावं ठेवली, ह्याला बडबड केली माहितीये का? म्हणलं माझी पोरगी चुकायची नाही, तुझ्याच मनात खोटी. पण नाही, इथं आलो डोळं उघडलं माझं. तू इथं या नालायका बरोबर इथं गप्पा मारते. दादा बघ काठी. जाऊ दे, त्याला काय बोलण्यात अर्थ आहे? हा अरे पण हिला तरी कळायला पाहिजे ना. फार आबरू इकून खाल्ली हिने माझी. नाही पप्पा सॉरी, माझं चुकलं. काय सॉरी? मला नव्हतं माहिती. अरे थोडंफार चांगलं वाईट कळतं का नाही तुम्हाला? आई बापांनी पोटाला चिमटा काढून यांना शिकायला पाठवावा आणि यांनी करायचं असलं उद्योग नाही ते. नाही पप्पा, आता नाही करणार, चुकलं माझं. आता नाही करणार काय? अरे एकदा विश्वास गेला की गेला माणसाचा. आता नाही राहिला तुझ्यावर विश्वास माझा. अरे ह्यो माझा भाऊ. अरे याला मी नाही ते बोललो. बापू, हा. माझं चुकलं बरं का. नको दादा, तू मोठा आहे, हात नको जोडू. तो बघितलं आता लक्षात आलं. बघ हे अशा आपल्या पोरी, तुला मी सांगत असतो पोरीवर लक्ष राहून दे. तू मला काय सांगितलं, बांधवून भांडणं हे ते, पण मी मनापासून सांगत होतो. आणि मला माझ्या सुनबाईवर पण भरोसा होता, ती खोटं सांगणार नाही. खरं आहे तुझं. अरे माझ्या डोक्यात नाही ते विचार होतं. माझ्या खऱ्या भावाला, सख्या भावाला ओळखू नाही शकलो. आणि हे बघितलं ना, अरे माझी गावात अख्खी तू होण्यापासून तूच वाचवली. हा आणि मी तुलाच नाही ते बोललो. हे जा रे तुझ्या घरी, चल आता. हा? अरे घरी जा तुझ्या, इथं काय तमाशा आहे का? ओय, ए, हात नको लावू माझ्या दादाला. हा? हात लावितो तू? एवढी हिंमत? माझं खरं प्रेम आहे. हाय, हा, होय, खरं प्रेम आहे. हं? आयो असं प्रेम आहे का? होय. म्हणतात कशाला मला? हसू तो काय? आयो ओ चल निघ निघ निघ. बघितलं का? अरे ज्या पोराला मोठ्या माणसांची कसं बोलायचं ह्याची सुद्धा अक्कल नाही, असल्याबरोबर प्रेम करायला निघला होय तुम्ही. नाही दादा, चुकलं माझं, आता मी तसं नाही करणार. हे बघ, प्रत्येक चुकीला माफी नसती. ही पहिली वेळ. याच्यानंतर परत असं वागायचं नाही. अरे आई बापाचं थोडंफार ऐका, आम्ही तुमच्या भल्यासाठीच सांगतोय. होय आणि दादा.
माझं नाही ऐकलं तरी आहे ना तुझ्या चुलत्याचं ऐक. अगं एवढा खरं प्रेम करणारा भाऊ मी ओळखू नाही शकलो. त्याचं मन कधी मोडू नको. नाही दादा, नाही मोडणार. आणि परत आता या पोराला भेटायचं नाही इथून पुढं. नाही दादा, नाही भेटणार. चल घरी. हो.